नमस्कार. माझं नाव नंदकिशोर गजानन ठोकणे आणि तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स NSM. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 12th आपल्याला कुठला सिलेबस आहे आणि त्याचं वेटेज काय. तसेच हे चॅनल बनवण्याच्या मागचा हेतू, या चॅनलमध्ये आपण काय काय घेणार आहोत, कसं घेणार आहोत, आपली काय प्लॅनिंग राहणार, आपली काय स्ट्रॅटेजी राहणार, हे पूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, हे चॅनल बनवण्यामागचा हेतू एकच होता की यूट्यूबला भरपूर सारं कंटेंट अवेलेबल आहे. मॅथमॅटिक्सचं भरपूर कंटेंट अवेलेबल आहे यूट्यूबला, पण ते आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये नाही आहे. म्हणून मी एक प्रयत्न चालू केला की आपण आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये मॅथमॅटिक्सचा सिलेबस जो आहे तो आपण डिलिव्हर करू. तसेच या यूट्यूब चॅनलमध्ये आपण 11th आणि 12th बोर्ड सिलेबस प्लस CET प्लस JEE असं घेणार आहोत. म्हणजे आपण काय करणार आहोत की बुवा, जर समजा 11th आहे आणि 12th आहे, तर त्याचा बोर्ड सिलेबस म्हणजे बोर्ड, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे आता 12th डेरिव्हेटिव्ह सेकंड पार्टमध्ये डेरिव्हेटिव्ह एक चॅप्टर आहे डिफरन्सिएशन. तर त्याचं पूर्ण बेसिक एका व्हिडिओमध्ये आपण पूर्ण त्याचं बेसिक घेणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शनच्या. त्यानंतर जो आपला ॲक्च्युअल सिलेबस आहे म्हणजे ज्या एक्झरसाइज आहेत, जे अनसॉल्व एक्झाम्पल आहेत ते अनसॉल्व एक्झाम्पल घेणार आहोत. तसेच ते चॅप्टर पूर्ण खतम झाल्यानंतर आपण त्याचा एक वन शॉटमध्ये पूर्ण बेसिक कन्सेप्ट म्हणजे जसा डेरिव्हेटिव्हमध्ये जसे 5 एक्झरसाइज आहेत आणि प्रत्येक एक्झरसाइजमध्ये वेगळा कन्सेप्ट आहे, तर ते पूर्ण वन शॉटमध्ये पूर्ण कन्सेप्ट आणि त्याचे काही एक्झाम्पल, ते झाल्यानंतर त्याच्या सीईटीचा सिलेबस आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि आपण सिलेबस घेता घेता जो व्हिडिओची लेंथ आहे, जे व्हिडिओची जे साईज आहे ते 30 ते 40 मिनिट एवढंच ठेवणार आहोत. कारण की 30-40 मिनिटानंतर थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज होते, म्हणून आपण 30 ते 40 मिनिट एवढं कॉन्सन्ट्रेशन एवढं व्हिडिओची साईज ठेवणार आहोत. तर सध्या आपण बघून घेऊ की 12वीमध्ये आपल्याला सिलेबस काय काय आहे, 12th आणि त्याचं वेटेज काय आहे. तर 12th आपल्याला मॅथमॅटिक्सचे 2 पार्ट पडतात, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर पार्ट 1 आपल्याकडे 7 चॅप्टर्स आहेत आणि पार्ट 2 आपल्याकडे 8 चॅप्टर्स आहेत टोटल. आणि टोटल याचं कॅल्क्युलेशन, टोटल मार्क्सचं कॅल्क्युलेशन होते 80. तर बघा, सर्वात आधी तर मॅथमॅटिकल लॉजिक. पार्ट 1 पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, जो की आपल्याला विचारला जातो 6 मार्क्ससाठी. त्यानंतर पार्ट 1 सेकंड जो चॅप्टर आहे तो आहे मॅट्रायसेस, जो की विचारला जातो आपल्याला 4 मार्क्ससाठी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला विचारला जातो 8 मार्क्ससाठी. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आपल्याला विचारला जातो 4 मार्क्ससाठी. त्यानंतर वेक्टर विचारला जातो 9 मार्क्ससाठी. लाईन अँड प्लेन विचारला जातो 7 मार्क्ससाठी आणि लिनियर प्रोग्रामिंग विचारला जातो 2 मार्क्ससाठी. पार्ट 2 आपल्याकडे पूर्ण टोटल 8 चॅप्टर आहेत. आता त्याच्यातला पहिला चॅप्टर आहे डिफरन्सिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. हा स्वतःमध्ये एक मोठा चॅप्टर आहे. तर आपण कसं करणार आहोत, समजा डेरिव्हेटिव्ह आपण चालू केला तर त्यातला एक्झरसाइज 1.1. आता एक्झरसाइज 1.1 मध्ये 7 ते 8 क्वेश्चन आहेत आणि 7 ते 8 क्वेश्चनमध्ये एका क्वेश्चनमध्ये मल्टिपल सब क्वेश्चन आहेत. समजा पहिल्या क्वेश्चनमध्ये 6 क्वेश्चन आहेत, त्यानंतर 6 सब क्वेश्चन आहेत, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये 18 सब क्वेश्चन आहेत. मग आपण काय करणार आहोत की व्हिडिओची लेंथ न वाढवता आपण ते डिवाइड करणार आहोत. म्हणजे पहिला व्हिडिओ आपण बेसिकचा बनवला, त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन पूर्ण घेऊ. त्यानंतर एक्झरसाइज 1.1 मधला दुसरा क्वेश्चन आहे, त्यामध्ये आपल्याकडे 18 सब क्वेश्चन आहेत. 18 प्रॉब्लेम न्यूमेरिकल आहेत. ते प्रॉब्लेम आपण डिवाइड करू, म्हणजे 9 प्रॉब्लेम पहिल्या व्हिडिओमध्ये, 9 प्रॉब्लेम दुसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे असं आपण त्याला स्प्लिट करू शकतो. स्प्लिट करणार आहोत. त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारला जातो 7 मार्क्ससाठी. डिफरन्सिएशन विचारला जातो 7 मार्क्ससाठी. त्यानंतर इनडिफायनाइट इंटिग्रेशन विचारला जातो 8 मार्क्ससाठी. त्यानंतर डिफायनाइट इंटिग्रेशन विचारला जातो 4 मार्क्ससाठी. त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन विचारला जातो 2 मार्क्ससाठी. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन विचारला जातो 6 मार्क्ससाठी. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन विचारला जातो 3 मार्क्ससाठी आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विचारला जातो 3 मार्क्ससाठी. असं टोटल चॅप्टरचं आपण जर वेटेज कॅल्क्युलेट केलं तर ते 80 मार्क्ससाठी पेपरमध्ये येतेच. तुम्हाला ऑप्शनल क्वेश्चन येतात, त्याचं वेटेज वाढते, ऑप्शनल क्वेश्चन पण येतात, पण 80 मार्क्सचं विचारलं जाते. तर आपण या युट्यूब चॅनलमध्ये 12th आणि 11th आणि 12thचा पूर्ण बोर्ड सिलेबस टोटल आणि सोबत CET आणि JEE असं घेणार आहोत. तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत राहा, आपण पूर्ण सिलेबस व्यवस्थित घेऊ. ठीक आहे. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.